नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं अधिकृत प्रचाराचा भव्य शुभारंभ करून रणशिंग फुंकलं आहे. सर्वच पातळ्यांवर महाविकास आघाडीनं निर्णायक आघाडी घेतली असून उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, कॉम्रेड नरसय्या आडम, शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, मनसेचे दिलीप धोत्रे, विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, शंकर पाटील, भारत जाधव, युसुफ मेजर, सुशीला अबुटे, जनार्दन कारमपुरी यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या निमित्तानं सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीची स्पष्ट भूमिका, धोरणे व दिशा जनतेसमोर मांडण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की तर आज काय स्थिती झाली असती या शहराची आणि सोलापूरची. पण त्यावेळेस मास्तरांनी सपोर्ट केलेला होता की अंतायत करू द्या म्हणून, आणि ती योजना आमची फार थोडक्यात 110 कोटीमध्ये झालेली होती. आज त्या योजनेला प्रचंड पैसा लागतोय आणि त्याच्यानंतर NTPC आम्ही इथं आणली आणि NTPC कडून दुसरी पाईपलाईन आम्ही इथं घालून घेतली आणि त्याचं पाणी देखील या शहराला दिलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्यावर बंधन घातलं. हा सगळा इतिहास एवढ्याच करता मी सांगितलं, कारण ज्यावेळेस खरी जरुरी असते त्यावेळेस आमचे सहकारी वाटेल तशी आरोप करतात आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेसचा जनसंघ हे सगळे आरोप करतात. पण ह्या सगळ्या सहकार्याने आमच्या कम्युनिस्ट पार्टीनी, समाजवादी पार्टीने त्यावेळेसच्या एक अतिशय महत्त्वाची आम्हाला साथ दिली आणि ती पाण्याची योजना आम्ही पूर्ण केली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी जनतेला आवाहन करताना म्हणाले की रात्र वैराची आहे आणि आपल्याला सगळ्यांना ही सुरुवात आपण चांगली केली आणि जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा 50% 70% लढाई तिथे जिंकली जाते. ही लढाई आजची आणि उद्याची लढाई नाही आहे. ही लढाई सोलापूरच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. ही लढाई देशाच्या अब्रूची लढाई आहे, महाराष्ट्राच्या अब्रूची लढाई आहे. ही लढाई इंडियाची लढाई आहे. मी आता धैर्यशील दादाने सांगत होती की महाविकास आघाडी लढतोय, पण हा इंडिया अलायन्सच झाला तसं बघितलं तर. आणि ही देशाची लढाई आहे, कारण त्या स्वातंत्र्याची लढाई जेव्हा लढलो तेव्हा आपण कोणीही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकलो नाही. ते आपल्या नशिबात नव्हतं, आपला जन्म त्यावेळेस झाला नव्हता. ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे जी आपण लढत आहोत. हे फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आपण लढत नाही आहोत, लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, लोकतंत्राला मजबूत बनवण्यासाठी, गोरगरिबांना आवाज देण्यासाठी, बेरोजगारी दूर करण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी आपण ही लढाई लढत आहोत. प्रशासनावर प्रचंड दबाव, 48 तास झाले पण अजूनही उमेदवारांची यादी डिक्लेअर झाली नाही. मी रिटर्निंग ऑफिसर जे कमिशनर आहे त्यांना फोन केला, नाही आमचे अधिकारी नवीन आहेत, असं आहे, पहिल्यांदाच ही काही निवडणूक आपण पहिल्यांदा लढतोय का? अनेक निवडणुका, हा कदाचित निवडणूक लढायची सवय झाली नसेल, कारण का 9 वर्षात तुम्ही निवडणूकच घेतली नाही. अघोषित आणीबाणीच्या विरोधात ही आपली लढाई आहे. ही जाणीव ठेवून आपण ही लढाई लढतोय. प्रशासनावर प्रचंड दबाव आपण बघितलं. एबी फॉर्म काय, कोणताही फॉर्म, कोणतेही कागदपत्र, चिठ्ठी सुद्धा तुम्ही 3 वाजल्यानंतर देऊ शकत नाही. आणि आपण त्याचा विरोध केला, पण आपला विरोध वारंवार फेटाळला. आणि काय कोणीतरी म्हणाला, सगळं ऑपोजिटच करून टाका ना, सगळं अनडिक्लेअर करा. बरं, अनडिक्लेअरच्या मागे पण मला कळत नाही, नोटा